नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता सावली आपल्या विठ्ठलाकडे गाण्यातूनच मागणं मागत असते की माझ्या सौभाग्याचं रक्षण कर. कारण इकडे सारंगवरती खूप मोठा हल्ला झालेला असतो. गुंडांनी त्याच्यावरती हल्ला केलेला असतो. मात्र सारंग सुद्धा सगळ्यांना पुरून उरत असतो, सगळ्यांना तो मारत असतो. पण तेवढ्यात एक गुंड उठतो आणि तिथे जो लाईट लागलेला असतो, लॅम्प लागलेला असतो, त्याच्यावरती तो दगड फेकतो आणि तिथे पूर्ण अंधार होतो. सारंगला अंधाराची खूप भीती वाटते, कारण लहानपणापासूनच त्याला त्याची भीती वाटत असते. त्याला लहानपणी घडलेले सगळे प्रसंग आठवतात आणि त्याला चक्कर आल्यासारखं होतं, त्याला काहीच दिसत नसतं आणि तो खूप भांबावल्यासारखा वागत असतो. आता ते गुंड लोक त्याला मारत असतात. इकडे सावलीचं टेन्शन अधिकच वाढत असतं. तेवढ्यात भैरवीने सारंगवर लक्ष ठेवण्यासाठी एक माणूस पाठवलेला असतो. तो माणूस आता भैरवीला फोन करून सगळं सांगत असतो की सारंग सरांवरती हल्ला झालेला आहे. भैरवीला ही गोष्ट समजताच ती सावलीकडे जाते. सावलीच्या माईकवरती हात ठेवते आणि तिला सांगते की सारंगवरती हल्ला झालेला आहे, पण तू मध्येच गाणं थांबवायचं नाहीये, गाणं पूर्ण झाल्याशिवाय बाहेर यायचं नाहीये, असं सांगून ती परत निघून जाते. सावलीला आता खूप रडायला येत असतं. ती खूप हतबल झालेली असते, तिला काहीच करता येत नसतं. पण तरी सुद्धा तिला माहिती असतं की तिचा विठ्ठल तिच्या नवऱ्याचं नक्कीच रक्षण करेल. त्यामुळे ती विठ्ठलाला सांगत असते की माझ्या नवऱ्याचं रक्षण कर आणि गाण्यामधूनच त्याच्या प्रती तिच्या ज्या भावना आहे त्या व्यक्त करत असते. इकडे सावलीच्या आईबाबांना कळत असतं की तिच्या मनामध्ये काय चालू आहे ते. सावलीचा आवाज ऐकून सगळेच जण खूप मंत्रमुग्ध झालेले असतात. इकडे आता ऐश्वर्याला असं वाटत असतं की सारंग अस्मीला भेटायला गेलाय, पण इकडे भलताच प्रकार घडलेला असतो. आता सारंगला ती लोक खूप मारत असतात. तेवढ्यात एक इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात. त्यांनी सगळ्या गुंडांची धुलाई केलेली असते आणि एक मोठा लाईट सुद्धा लावलेला असतो. सारंगला आता ते उठवतात. सारंग आणि ते इन्स्पेक्टर मिळून सगळ्यांना मारत असतात. सगळ्या गुंडांची धुलाई केल्यानंतर ती गुंड लोक तिथून पळून गेलेली असतात. इकडे जगन्नाथला वाटत असतं की त्याच्या माणूस हा त्याच्या पद्धतीने सगळं काही काम करेल आणि आज फायनली भैरवीचं आणि ताराचं सत्य सगळ्यांना कळेल. भैरवी आता तेवढ्याच जगन्नाथला बघते आणि ती म्हणते की हा इथे आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे आणि हा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम करू शकतो. तेवढ्यात भैरवीचं लक्ष जगन्नाथच्या त्या माणसाकडे जातं. तो माणूस आता सावलीच्या माईकची जी वायर असते ती काढत असतो आणि ते लक्षात येतं भैरवीच्या. भैरवी म्हणते आता काहीतरी करायला हवं. ती घाईघाईत स्टेजवरती जाते आणि ताराचा जो माईक असतो तो आपल्या हातात घेते, त्याच्यावरती हात ठेवते आणि म्हणते थांबा. जोरात ओरडून ती सगळ्यांना बोलते. सगळेजण खूप शॉक होतात. भैरवीला काय झालं म्हणून कुणाला काही कळत नसतं. सावली सुद्धा बाहेर आलेली असते. भैरवी आता सगळ्यांना सांगते की गाणं वगैरे गाण्याची काही गरज नाहीये, कारण सारंगवरती खूप मोठा हल्ला झालेला आहे. गुंडांनी त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. मला आत्ताच गावकऱ्यांकडनं ही बातमी समजलेली आहे आणि ही बातमी 100% खरी आहे. आता हे ऐकून सगळेच खूप शॉक झालेले असतात. मात्र इकडे सारंगचा जीव त्या माणसाने वाचवलेला असतो. तो इन्स्पेक्टर साक्षात देवाचं रूप म्हणूनच तिथे आलेला असतो आणि त्याचं नाव सुद्धा देवा असतं. आता सारंग त्याला काही बोलणार, तेवढ्यात तो म्हणतो की मला माहिती ना तुम्ही आता काय बोलणार ते. थँक्यू, माझी मदत केली, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात वगैरे वगैरे सगळं तुम्ही बोलणार आहात. मला माहिती आहे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही असं सुद्धा म्हणणार आहे. पण तुम्हाला सांगतो मी देवासारखा नाही तर देवाच तुमच्या मदतीला धावून आलाय, कारण माझं नावच देवा आहे. ना अगला ना पिछला, ना आगे ना पिछे, ना दारू ना दवा, मला काहीच नाही चालत. मी वन अँड ओनली वन देवा आहे आणि मी सगळ्यांच्या मदतीला धावून जातो. आणि देवा असेल तर तुम्हाला कसल्याही प्रॉब्लेमला फेस करण्याची ताकद येते. तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. आता तुम्ही जाऊ शकतात. तो तिथून निघून गेलेला असतो. सारंग सुद्धा आता गाडीमध्ये बसून इकडे आलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर आता सारंग आलेला असतो. त्याला बघून सगळेजण खुश होतात. पण भैरवी म्हणते सारंग तू ठीक आहेस ना, तुझ्यावर हल्ला झालेला होता ना. तर सारंग म्हणतो हो माझ्यावरती हल्ला झाला होता, पण आता सगळं ठीक आहे, मी व्यवस्थित आहे. भैरवी आता सगळ्यांचा आरोप, सगळ्यांचं जे सारंगसोबत जे काही घडलेलं असतं ते सगळं काही जगन्नाथवर आरोप लावते आणि म्हणते की सारंगवरती खूप मोठा हल्ला झालेला आहे आणि तो कोणी केला हे सुद्धा मला कळलेलं आहे आणि ती व्यक्ती आज इथे मंडपामध्ये उपस्थित आहे. आणि छाती ठोकपणे ती सांगत असते की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हा जगन्नाथ आहे. जगन्नाथने सारंगवरती एवढा मोठा हल्ला केलेला आहे. जगन्नाथवरती पहिलेच सारंग आणि मेहेंदळी फॅमिलीचा खूप राग आहे आणि त्यांना आता विश्वासच बसणार की जगन्नाथनेच हे सगळं केलेलं असणार आहे. ते सगळेजण जगन्नाथकडे बघतात आणि हा इथे काय करतोय असा प्रश्न सगळ्यांना पडतो. आणि भैरवीने त्यात सगळ्यांना सांगितलेलं असतं की जगन्नाथने सारंगवरती असा हल्ला केला, त्यामुळे आता जगन्नाथचं
काही खरं नाही. मेहेंदळे कुटुंबाशी परत त्याला आता सामना करावा लागणार आहे आणि त्यात सावली, सारंग यांना तो कसं फेस करेल हे बघण्यासारखं असणार आहे. तर मग आता जगन्नाथचा डाव भैरवीने त्याच्यावरच उलटलेला असतो. तर जगन्नाथ त्याचा कसा बदला घेईल हे बघण्यासारखं असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.